तुमच्या किचनमध्ये असलेल्या सिक्रेट वस्तूपासून तुम्ही तुमच्या दातांच्या सगळ्या समस्या दूर करू शकता। दात पिवळे झालेले असतील किंवा किडलेले असतील, लहान मुलांचे देखील दात हे खूप जास्त किडलेले असतात। डॉक्टरकडे जाण्याव्यतिरिक्त तुम्ही घरच्या घरी हा उपाय करून बघा, तुमचे दात अगदी मोत्यासारखे चमकायला लागतील। पिवळे दात हे अतिशय पांढरेशुभ्र होतील। त्यासाठी आजची ही रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा। तुमच्या दातांसाठी ही रेमेडी अगदी वरदान आहे। दोघेही इन्ग्रेडियंट आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतातच। अगदी 2 ते 3 रुपयाची तुरटीचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत। तुरटी ही आपल्या दातांसाठी अगदी वरदान मानली गेलेली आहे। कितीही किडलेले दात असू द्या किंवा कितीही काळे किंवा पिवळे दात असू द्या, ते अतिशय पांढरेशुभ्र करायचे काम तुरटी ही अतिशय वेगाने करत असते। त्यासाठी तुरटीचा आपल्याला या ठिकाणी शुद्धीकरण किंवा प्युरिफिकेशन करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। तर खलबत्त्यामध्ये आपल्याला जे 2 ते 3 रुपयाचा जो तुरटीचा मीडियम साईजचा तुकडा येतो तो आधी कुटून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी लोखंडाच्या तव्यावरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवत आपल्याला जे तुरटी आपण कुटून घेतलेली आहे ती तव्यावर टाकायची आहे आणि 5 ते 6 मिनिटापर्यंत ही तुरटीचं पूर्णतः पावडर होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजेच भाजून घ्यायची आहे। तर काही वेळानंतरच तुरटीचं हे पाणी व्हायला लागतं, परंतु या ठिकाणी घाबरायची अजिबातही गरज नाही। तर ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते। तर काही वेळानंतर लगेचच ही तुरटी ही पावडर फॉर्ममध्ये येते, जे की आपल्या दातांसाठी ती अतिशय लाभदायक राहते। तर तुरटीचं प्युरिफिकेशन न करता आपण तुरटीचा वापर कधीच करायला नको, कारण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही। त्यासाठी तुरटी अशा प्रकारे भाजून घेणं किंवा तिचे शुद्धीकरण करून घेणं हे खूप जास्त गरजेचं असतं। तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। तर चला, या ठिकाणी बघू शकताय तुम्ही काही वेळानंतरच तुरटी ही पावडर फॉर्ममध्ये यायला सुरुवात होत असते। छान अशी या ठिकाणी तुरटीचे बबल सुटायला लागलेले आहेत। लगेचच ती एक अतिशय पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि क्वांटिटी ही डबल या ठिकाणी प्रोसेस केल्यानंतर तुरटीची फुलून येत असते। तर दात किडायची समस्या किंवा दातांमध्ये कॅव्हिटी येणं किंवा दातांमध्ये पिवळेपणा जाणवणं, तर या गोष्टी खूप जास्त म्हणजे खूप लोकांमध्ये आता बघायला मिळत असतात। आपली अनहेल्दी लाईफस्टाईल किंवा बाहेरचं आपण जास्त प्रमाणात खात असतो किंवा लहान मुलंही जास्त प्रमाणात चॉकलेटचे सेवन करतात। त्यासाठी त्यांच्या देखील दात हे खूप किडलेले असतात। त्यांच्यासाठी ही तुरटीपासून बनवलेली रेमेडी तर खूपच जास्त लाभदायक राहणार आहे। तसेच तुरटी ही आपल्या तोंडामध्ये जी दुर्गंधी येत असते ते देखील कमी करायचं काम करते। त्याचबरोबर अतिशय रिफ्रेशिंग माउथ फ्रेशनरचं देखील काम तुरटी करत असते। तर आपण या तुरटीपासून 2 रेमेडी तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे। तर चला, आता ही तुरटीचं जे पावडर तयार झालं आहे किंवा प्युरिफिकेशन आपण करून घेतलेलं आहे ते खलबत्त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि काही सेकंदातच या ठिकाणी हे तुरटीचं पावडर तयार होतं। तर फाईन असं पावडर आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यामध्ये जरी आपण कुटलं तरी काही सेकंदातच या ठिकाणी या तुरटीचं पावडर तयार होतं। तर अतिशय लाभदायक असं आणि इफेक्टिव्ह असं या ठिकाणी तुरटीचं पावडर आता हे तयार झालेलं आहे। तर आता ही एका काचेच्या कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे। अगदी वर्षापर्यंत हे अजिबातही खराब होत नाही। फक्त लक्षात ठेवा, पाण्याचा हात त्याला अजिबातही लागायला नको किंवा ओलसर जागेवर हे कंटेनर आपल्याला ठेवायचं नाहीये। तर एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ही तुरटी पावडर स्टोअर करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते अजिबातही खराब होणार नाही। तर चला, आपल्याला आता ही रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते नक्की बघा। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहेत लवंग। लवंग हे आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतात। तर साधारणतः आपल्याला 5 ते 6 एवढे लवंग घ्यायचे आहेत। तर लवंगामध्ये खूप जास्त अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असते। त्याचबरोबर तुमचे दात किंवा दाढांमध्ये जे दुखणं असतं किंवा कॅव्हिटी झालेली असते, दात किडलेले असतात, त्यासाठी लवंग हे खूपच जास्त हेल्पफुल असतात। ते आपल्या दातांवरची सगळी कीड काढायचं काम देखील करतात। त्याचबरोबर दुखणं हे अतिशय वेगाने कमी करायचं काम देखील करत असतात। त्यासाठी आपल्याला फुल सहित 5 ते 6 असे लवंग घ्यायचे आहेत आणि खलबत्त्यामध्ये त्यांचं बारीक असं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे। तर एकाच वेळेस तुम्ही जास्त देखील क्वांटिटीमध्ये हे लवंगांचं पावडर तयार करून ठेवू शकतात। तर साधारणतः मी 1 आठवड्याभरासाठी हे पावडर तयार करून ठेवते आहे। तर अतिशय इफेक्टिव्ह अशी ही रेमेडी आहे। नक्की तुम्ही घरच्या घरी तयार करून बघा।
अगदी 2 ते 3 मिनिटातच तुमच्या दातांमध्ये तुम्हाला खूपच चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल. त्याचबरोबर अतिशय पांढरे शुभ्र तुमचे दात होणार आहेत किंवा बद्दल जेवढे देखील समस्या आहे किंवा दुखणं आहे ते सगळं अतिशय वेगाने कमी होईल. तर या ठिकाणी लवंगाचं छान असं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात की चांगल्या प्रकारे या ठिकाणी पावडर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे ग्राइंड करू शकतात. तर मी या ठिकाणी 5 ते 6 लवंग घेतलेले, त्यामुळे बारीक असे ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. तर आता एका वाटीमध्ये हे काढून ठेवायचं व काढून घेतलेले आहे किंवा तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये देखील हे स्टोअर करू शकता. जास्त दिवसांसाठी जर का बनवत असणार तर चांगलं एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या कंटेनरमध्ये हे लवंगाचं पावडर तुम्ही स्टोअर करून ठेवा. ते अजिबातही खराब होत नाही. तर चला आता यापासून आपल्याला कशा पद्धतीने ही रेमेडी तयार करायची आहे ते नक्की बघा. तर एक स्वच्छ असा आपल्याला बाऊल घ्यायचा आहे. तर तुम्ही डेली ज्या पेस्टने ब्रश करत असणार किंवा कुठलंही कोलगेट असू द्या किंवा कुठल्याही ब्रँडचं तुम्ही पेस्ट वापरत असणार ते या ठिकाणी घेऊ शकतात. तर साधारणतः आपल्याला आपण जेवढं टूथपेस्ट आपण आपल्या ब्रशसाठी यूज करतो तेवढं टूथपेस्ट या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला जे पुढचं इन्ग्रेडियंट यूज करायचं आहे ते म्हणजेच आपल्या या रेमेडीचं हिरो इन्ग्रेडियंट ते म्हणजेच तुरटी पावडर. तर तुरटी पावडर या ठिकाणी जास्त क्वांटिटीमध्ये देखील आपल्याला ॲड करायचं नाही आहे. तर साधारणतः आपण 3 ते 4 पिंच एवढंच म्हणजे 3 ते 4 चिमूटभर एवढं आपण हे तुरटी पावडर ॲड करणार आहोत, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या दातांवर बघायला मिळेल. तर आता तुरटी पावडर घातल्यानंतर 1 पिंच एवढं आपल्याला किंवा चिमूटभर आपल्याला लवंग पावडर या ठिकाणी ॲड करायचं आहे. तर आता हे दोघीही इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर टूथपेस्ट हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही कंटिन्युअसली आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेवढे देखील आपण यामध्ये इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे एकमेकांमध्ये एकजीव होतील किंवा चांगल्या प्रकारे ते मिक्स होतील आणि त्याचा रिझल्ट हा आपल्या दातांवर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर आता या ठिकाणी छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला यूज कसं करायचं आहे ते देखील खूप इझी आहे. ज्या प्रकारे आपण दररोज दातांसाठी ब्रश करत असतो किंवा किंवा ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही टूथपेस्ट घेता त्या क्वांटिटीमध्येच आता हे कोलगेटचं किंवा टूथपेस्टचं मिश्रण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर आता या ब्रशने 2 ते 3 मिनिटासाठी तरी चांगल्या प्रकारे ब्रश करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला असा बघायला मिळेल. तर चला आता नेक्स्ट स्टेप आपण बघून घेऊया, म्हणजे नेक्स्ट रेमेडी बघूया. तर या ठिकाणी साधारणतः 1 ग्लासभर आपल्याला एवढं कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा थंड पाणी देखील तुम्ही घेऊ शकतात. तर यामध्ये आपल्याला पाव चमचा म्हणजे 2 ते 3 चिमूटभर एवढं तुरटीचं पावडर ॲड करायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला गारगर करायचं आहे, म्हणजे गुळण्या करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या तोंडामधली जेवढी देखील दुर्गंधी असेल किंवा खराब स्मेल येत असेल ते देखील कमी करायचं काम हे पाणी अतिशय चांगल्या प्रकारे करत असतं. कुठल्याही प्रकारच्या माउथ फ्रेशनरची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे महागडे असे माउथ फ्रेशनर आणायची गरज नाही. ते अतिशय हे पाणी आपल्या तोंडासाठी किंवा माउथसाठी अतिशय इफेक्टिव्ह आहे. तुमच्या दातांमधील सगळ्या समस्या तर दूर करेलच, त्याचबरोबर गळ्यामध्ये जे इन्फेक्शन असतं ते देखील कमी करायला हे तुरटी पावडर खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही देखील यूज करून बघा आणि नेहमी हसत राहा आणि आनंदी राहा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.